नमस्कार मित्रांनो, आपण पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत। राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज कसा असेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपिटीची शक्यता असेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असेल, संपूर्ण जिल्ह्यानुसार आपण माहिती बघणार आहोत। आपण पुढील 5 दिवसांचा या ठिकाणी जे आहेत हवामान अंदाज बघणार आहोत। त्यासाठी सर्वात महत्त्वाचं तुमच्या जिल्ह्यांचं नाव कमेंटमध्ये सांगा की तुमच्या जिल्ह्यांचं नाव कोणतं, जेणेकरून त्या जिल्ह्यांची अपडेट मी वेळोवेळी त्या अनेक व्हिडिओच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करेल। आजची तारीख आहे 21 मार्च 2025 आणि 21 मार्च, 22 मार्च, 23 मार्च, 24 मार्च आणि 25 मार्च रोजीचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपिटीची शक्यता असेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस पडेल, संपूर्ण माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब करा, कारण की दररोज तुम्हाला हवामानविषयी अपडेट तुम्हाला या YouTube चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील आणि जेणेकरून सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला या YouTube चॅनलच्या माध्यमातून मिळेल। आता आपला पहिला जिल्हा आहे, या ठिकाणी पहिली तारीख आहे आपली 21 मार्च 2025। 21 मार्च रोजी सायंकाळी, रात्री आणि मध्यरात्री राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल। यामध्ये बघितलं तर रायगड असेल, ठाणे असेल, या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे आहेत विजेचे कडकडाट गडगडाट तुम्हाला पाहायला मिळेल। संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी जे आहेत पावसाची शक्यता असेल। वादळी वाऱ्याचा पाऊस पडेल, पण भाग बदलत हा पाऊस पडेल, म्हणजे काही ठिकाणी फक्त पाऊस पडणार आहे। त्यानंतर जळगाव असेल, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि सांगली या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला भाग बदलत विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असेल। अनेक भागामध्ये तुम्हाला जे आहेत वादळी वारे, विजेचे कडकडाट पाहायला मिळणार आहे आणि गारपीट सुद्धा तुम्हाला अनेक भागामध्ये पाहायला मिळणार आहे, कारण की काल आपण बघितलं तर लातूर जिल्ह्यामध्ये जे आहेत गारपीट झालेली होती। त्याच प्रकारे जे आहेत आज अनेक जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे आहेत विजेचे गडगडाटासह सायंकाळच्या वेळेस, संध्याकाळी, रात्री, मध्यरात्री तुम्हाला गारपीटीची शक्यता असणार आहे। त्यामुळे जरी तुम्हाला दिवसा कडक ऊन पाहायला मिळत असेल, उन्हाचा चटका तुम्हाला बसत असेल, मात्र संध्याकाळी हवामान जे आहे ढगाळ होईल आणि पावसाला असं पोषक वातावरण तयार होईल। वादळी वारे तुम्हाला पाहायला मिळेल आणि विजेच्या गडगडाट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल। त्याचबरोबर वादळी वाऱ्यासोबत पाऊस सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल। त्याचबरोबर गारपीट अनेक भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर बघितलं तर सोलापूर असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, नांदेड असेल, यवतमाळ असेल, त्याचबरोबर अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये जे आहेत विजेच्या गडगडाटासह 40 ते 50 किलोमीटर प्रति तासाने जे आहेत वारे वाहताना आपल्याला पाहायला मिळेल। चक्रीवादळासारखे वारे आपल्याला पाहायला मिळेल। अनेक भागामध्ये जे आहेत गारपिटीची शक्यता असेल, अनेक भागामध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासोबत पाऊस सुद्धा पाहायला मिळणार आहे। तर 21 तारखेला जे आहेत या भागामध्ये तुम्हाला पावसाची शक्यता असेल। जास्त पाऊस जे आहे आपल्याला या ठिकाणी बघितलं तर आपल्याला विदर्भामध्ये पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे आहेत दक्षिण महाराष्ट्रामधील जे जिल्हे आहेत, खालचे जिल्हे, खास करून मराठवाड्यामधील ज्या जिल्ह्यामध्ये आहेत जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि पश्चिम महाराष्ट्रामधील सोलापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार वादळी पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे। इतर जिल्ह्यामध्ये मात्र संपूर्ण हवामान कोरडे असेल, कोणत्याही पावसाची शक्यता नसणार आहे। ढगाळ वातावरण थोडंफार तुम्हाला पाहायला मिळू शकतं। आता आपला दुसरा दिवस आहे तो आहे 22 मार्च 2025 रोजी। तर 22 मार्च 2025 रोजी राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल। खास करून यामध्ये बघितलं तर जे सोलापूर आहे, धाराशिव आहे आणि लातूर आहे या जिल्ह्यामध्ये तुम्हाला गारपिटीची शक्यता असेल। या जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये तुम्हाला गारपीट तुम्हाला पाहायला मिळणार आहे। जे परवा दिवशी ज्या प्रकारे या ठिकाणी जे आहेत विजेच्या गडगडाटासह वादळी पावसासोबत गारपीट सुद्धा झालेली होती, त्याच प्रकारे तुम्हाला जे आहेत 22 मार्च 2025 रोजी तुम्हाला गारपीटीची शक्यता असेल। त्याचबरोबर मुंबई आणि ठाणे या दोन जिल्ह्यामध्ये मात्र तापमान तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल। तापमान वाढल्याने अनेक भागामधील जे नागरिक आहेत या कडक तापमानामुळे जे आहेत त्यांना मोठा फटका बसणार आहे। त्यामुळे जे आहेत तुम्ही संध्याकाळी फिरायला बाहेर निघू शकता, सकाळी निघायचं नाही आहे। त्यानंतर नांदेडमध्ये सुद्धा तुम्हाला गारपिटी सोबत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असेल। भाग बदलत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असेल। आता बघितलं तर यवतमाळ
आणि चंद्रपूर या 2 जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला मोठ्या प्रमाणात गारपीट पाहायला मिळणार आहे। वादळी वारे, विजेचे कडकडाट, गडगडाटासह तुम्हाला गारपिटीची शक्यता असणार आहे। जास्त गारपीट ज्या यवतमाळ आणि चंद्रपूर या 2 जिल्ह्यामध्ये तुम्हाला 22 मार्च 2025 रोजी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर बघितलं तर नागपूर असेल, गोंदिया असेल, भंडारांचा काही भाग असेल, गडचिरोली असेल या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला पावसाची शक्यता असेल आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला ठिकठिकाणी भाग बदलत विजेच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर काही ठिकाणी गारपिटी सुद्धा शक्यता असणार आहे। त्यानंतर आपला पुढील जी तारीख आहे ती आहे 23 मार्च 2025 रोजी। आता 23 मार्च रोजी जे आहे जास्त ऊन जे आहे आपल्याला जे कोकण किनारपट्टीकडील जिल्हे आहेत त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। कडक उन्हाचा चटका या जिल्ह्यातील नागरिकांना बसणार आहे, ज्यामध्ये रत्नागिरी असेल, रायगड असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड या जिल्ह्यामध्ये ज्या जास्त उन्हाचा चटका जे आहे पाहायला मिळणार आहे। आणि इतर जिल्ह्यामध्ये तुम्हाला पावसाला असं पोषक वातावरण सुद्धा पाहायला मिळेल, ज्यामध्ये सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, सोलापूर असेल या 3 जिल्ह्यामध्ये ज्या आहेत विजेच्या गडगडाटासह काही ठिकाणी तुम्हाला गारपीट त्याचबरोबर पावसाची शक्यता असेल। त्याचबरोबर बघितलं तर विदर्भामध्ये मात्र तुम्हाला पावसाला असं पोषक वातावरण तयार झालेलं आहे मागील 4-5 दिवसापासून, यामध्ये यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर या भागामध्ये तुम्हाला विजेच्या गडगडाटासह भाग बदलत ठिकठिकाणी तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल, वादळी पाऊस पाहायला मिळेल, गारपीट अनेक भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आता इतर जिल्ह्यामध्ये मात्र संपूर्ण हवामान जे कोरडे असेल, पावसाला असं कोणतंही वातावरण या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही। फक्त विदर्भ साईड आणि जे सोलापूर, कोल्हापूर आणि सांगलीचा काही भाग असेल या भागामध्ये मात्र जे आहे तुम्हाला पावसाला पोषक असं वातावरण तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी ठिकठिकाणी जे आहे तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल। सर्वदूर हा पाऊस नाही, लक्षात ठेवायचं आहे। मी सांगितलंय की यवतमाळ जिल्हा म्हणजे यवतमाळच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार नाही, काही भागामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे। त्यामुळे जे आहेत नागरिकांनी सतर्क राहायचं आहे। ढगाळ वातावरण झालं, वादळी वारे सुटायला लागले की सुरक्षित ठिकाणी तुम्हाला जायचं आहे, सुरक्षित ठिकाण जवळ करायचं आहे, कारण की या पावसामध्ये तुम्हाला 40 ते 50 किलोमीटर प्रति तासाने वारे वाहताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर बघितलं तर पुढचा दिवस आहे आपला 24 मार्च 2025। 24 मार्च 2025 रोजी ठाणे असेल, मुंबई असेल आणि रायगड असेल या 3 जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला उन्हाचा चटका जास्त प्रमाणात पाहायला मिळेल। तापमान वाढलेला या 3 जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। आणि त्याचबरोबर बघितलं तर सांगली असेल, कोल्हापूरचा काही भाग असेल, कोल्हापूरचा काही भाग असेल या 2 जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला विजेचे कडकडाट पाहायला मिळेल। तुरळक ठिकाणी पावसाची सुद्धा शक्यता असेल, वादळी वारे तुम्हाला वाहताना दिसणार आहे। आणि इतर महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यामध्ये ज्यामध्ये विदर्भ सुद्धा आला आणि विदर्भामध्ये सुद्धा हवामान कोरडे असेल 24 मार्च 2025 रोजी। तर या ठिकाणी बघितलं तर फक्त 23 तारखेपर्यंत पाऊस असेल विदर्भामध्ये आणि 24 तारखेला संपूर्ण हवामान कोरडे असेल। त्यानंतर 25 मार्च रोजी सुद्धा राज्याच्या जे संपूर्ण राज्य आहे ते हवामान कोरडे असेल, तुम्हाला कडक ऊन पाहायला मिळणार आहे। 25 मार्च 2025 रोजी तुम्हाला हवामान ढगाळ वातावरण पाहायला मिळणार नाही 25 तारखेला। त्याचबरोबर वातावरण पावसासाठी कोणतंही नसणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर 21 मार्च, 22 मार्च, 23 मार्च, 24 मार्च आणि 25 मार्च अशा 5 दिवसांचा आपण हवामान अंदाज बघितलेला आहे। 5 दिवसामध्ये जे 22 मार्च आहे त्यामधील यवतमाळ आणि चंद्रपूर या 2 जिल्ह्यामध्ये गारपिटी जास्त पाहायला मिळणार आहे, वादळी पाऊस जास्त पाहायला मिळणार आहे। आणि इतर जे जिल्हे आहेत ज्यामध्ये गडचिरोली असेल, गोंदिया असेल, त्याचबरोबर नागपूर असेल, लातूर असेल व धाराशिव असेल या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला भाग बदलत विजेच्या गडगडाटाचा पावसाची शक्यता असेल। त्यानंतर 21 मार्च रोजी सायंकाळी मध्यरात्री तुम्हाला सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पावसासाठी पोषक असं वातावरण तयार होईल रात्रीच्या वेळेस आणि रात्रीच्याच वेळेस तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये तुम्हाला 21 मार्च, 22 मार्च, 23 मार्च, 24 मार्च, 25 मार्च रोजी पावसाला असं पोषक वातावरण तयार होईल आणि अनेक भागामध्ये तुम्हाला पाऊस सुद्धा पाहायला मिळणार आहे। त्यामुळे असेच तुम्हाला जर हवामानाविषयी व्हिडिओ पाहिजे असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला
सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्वात महत्त्वपूर्ण जे अपडेट असतात ते सर्वात अगोदर तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळतील. तर अशा प्रकारचा आपला हा महत्त्वपूर्ण अपडेट होता. धन्यवाद.